हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन। बीडमधील सभेत पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। राष्ट्रवादीमधील सगळे आतूर एकत्रच जनतेला वेडं बनवत आहेत। राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी, राज ठाकरे यांची टीका। मनसे आणि भाजपच्या भूमिकेमध्ये फार अंतर नाही। मराठी माणसासोबतच हिंदुत्वाची व्यापक भूमिका मनसेने घेतली। योग्य वेळी योग्य निर्णय होतील। भाजप मनसे युतीच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीतील कालच्या बैठकीत तोडगा नाही। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम। जागा वाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीमध्ये पुन्हा बैठक। महायुतीमध्ये 3 ते 4 जागांबाबत पुन्हा चर्चा होणार। रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागांबाबत बैठकीमध्ये तोडगा काढणार सूत्रांची माहिती। दिल्लीमधील बैठक सकारात्मक। जागा वाटपाचा 80% काम पूर्ण, उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार फडणवीसांची माहिती। 1-2 जागांसाठी व्यापाऱ्यांची भांडी घासतायत। कुत्र्यांपुढे हाडूक फेकावं असे मिंदेंसमोर 5 जागेचे तुकडे। जागा वाटपावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गट संपल्यानंतर संजय राऊतांचा आत्मा शांत होईल। संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार। कोल्हापूरच्या जागेसाठी भाजपची नवी रणनीती तयार। शाहू महाराजांच्या विरोधात समरजित घाटगेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचे परिचय पत्रक प्रसिद्ध। सुनेत्रा पवारांनी केलेल्या विकास कामांचा परिचय पत्रकामध्ये उल्लेख। महाशिवरात्रीला मंदिरामध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यामध्ये भेट। बारामतीमध्ये दोघेही लोकसभेसाठी आमने सामने। सध्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरवत आहेत। मी माझीच मुलं खांद्यावर खेळवणार, राज ठाकरेंचा हल्लाबोल। खरगेंनी सुपारीबाजांना दूर करावं। 3 दिवसांनी सुपारीबाजांची नावं सांगणार। प्रकाश आंबेडकरांचा निशाणा तर एकीकडे दोस्तीचा हात आणि दुसरीकडे टीका असं चालत नाही। नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। लोकसभा लढवण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का? पत्रकारांचा माधुरी दीक्षित यांना प्रश्न। तर मी ते तुम्हाला का सांगू असं म्हणत माधुरी दीक्षित यांनी सस्पेन्स वाढवला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।